देव, देश आणि धर्मासाठी निस्वार्थमके देवे साधक मंडळी. जय हरी. सर्वांना चिंतनासाठी घेतलेला विषय आहे समस्येवर उपाय. आता प्रत्येक मनुष्य जीवाला कोणती ना कोणती तरी समस्या असते. समस्या नाही असला मनुष्यही नाही आणि उपाय नाही अशी समस्याही नाही. म्हणजे समस्यांचे दोन प्रकार असतात. एक प्रापंचिक समस्या आणि दुसरी असते पारमार्थिक समस्या. तर प्रापंचिक समस्यांचा जर आपण दिवस आणि रात्र विचार केला तरी त्या प्रापंचिक समस्या काही संपतच नाही. त्याची प्रापंचिक समस्यांची जी शृंखला आहे ती वाढतच जाते. परंतु ज्या पारमार्थिक समस्या आहे तर ह्या पारमार्थिक समस्यांवर जे उपाय आहेत तेच आज आपल्याला या चिंतनातून पाहायचे आहेत. तर संत जे आहेत त्या संतांकडे कोणतीही पारमार्थिक समस्या नसते आणि संत आणि संतांचे जे विचार आहे ते एकच असतात. आणि म्हणून आपण आपल्या ज्या पारमार्थिक समस्या आहेत तर त्या पारमार्थिक समस्या आपल्या या सत्संगात आल्यानंतरच त्या सोडवल्या जातात आणि त्यांचं जे निराकरण आहे किंवा त्यांचं निराकरण सत्संगात होत असतं. तर परमार्थात आल्यानंतर आपल्या सर्वसामान्य माणसाला समजत नाही की आपली कोणती समस्या आहे. तर सर्वसामान्य माणसाला समस्या समजत नसल्यामुळे तो जसं त्याच्या समुद्रामध्ये जसं गलबत वगैरे भरकटत असतं, त्याला जर योग्य दिशा मिळाली नाही तर ते कुठेतरी भरकट असतं. तसंच साधकांना किंवा जर यांचं संतांचं योग्य असं मार्गदर्शन मिळालं तर त्याच्या या साधकांच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या सुद्धा निवारण होतं किंवा त्या समस्या संपतात. तर आपल्या जीवनामध्ये पण अशा काही समस्या आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहे. म्हणजे पारमार्थिक आपल्याला फक्त या ठिकाणी प्रापंचिक समस्यांचा विचार करायचा नाही, फक्त पारमार्थिक समस्यांचा या धर्म मंडपामध्ये विचार करायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये पहिली समस्या असते की मला या महावाक्याचा बोध होईल की नाही. तर नाम हे भगवंताचं महावाक्य आहे. जर आपल्याकडून किंवा माणसाकडून जर 100 जन्म जर ब्रह्मकार्य झालं तर माणसाला अनुग्रह आणि प्रबोध मिळतो. अनुग्रह आणि प्रबोध मिळाल्यानंतर हे ब्रह्मकार्य झाले तरच अनुग्रह आणि प्रबोध मिळतो. आणि मग आपल्या जीवनात जे भगवंताचं नाम आहे किंवा आपण भगवंताचं सतत स्मरण करत राहतो. त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुढची समस्या आहे की माझा जन्म मरणाचा फेरा चुकेल की नाही, अशी एक समस्या बहुतेक लोकांना असते. तर त्याच्यावर उपाय म्हणजे मनुष्य जन्म हा आपल्याला ज्यावेळेस आपलं पाप पुण्य समान होतं त्यावेळेस आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. आणि मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर आपल्याला या पाप पुण्याच्या फेऱ्यातून आपल्याला बाजूला व्हायला लागेल. कारण इतर जे जीव आहेत त्या इतर जीवांना काय असा जन्म मरणाचा फेरा नसतो. फक्त मनुष्य जन्मच असं आहे की त्याला त्याचं शरीर कर्माचं बनलेलं आहे आणि कर्म ही माणसाकडून होतच असतात. मग कर्म झाली तर पाप पण होतं आणि पुण्य पण होतं. म्हणून या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला परत अनुग्रह आणि प्रबोध या माध्यमातूनच आपण ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटू शकतो. आता पुढची आपली समस्या आहे, माझं जे अज्ञान आहे ते माझं अज्ञान कसं दूर होईल, अशी पुढची आपली समस्या आहे. तर त्यासाठी उपाय म्हणजे आपण जर गुरुवाक्य जे आहेत तर ते गुरुवाक्याचं किंवा याचं सतत स्मरण केलं तर आपली जी समस्या आहे अज्ञान आहे तर ते आपलं निघून जाईल. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, ती सुद्धा आपली समस्या मिटेल. त्याच्यानंतर पुढची समस्या आहे माझ्याकडून निर्धारित कर्म होईल की नाही,
असे आपल्याला वाटतं कधी कधी. तर आता हे निर्धारित कर्म म्हणजेच काय, फळाची अपेक्षा न करता होणारं जे कर्म आहे ते म्हणजे निर्धारित कर्म. जर आपण सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं किंवा या सद्गुरू कार्यामध्ये सामील झालो, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं, तर आपली ही जी निर्धारित कर्म करणं ही आपली जी समस्या आहे ती सुद्धा आपली सुटेल. त्याच्यानंतर आपली पुढची समस्या आहे, मी अखंड सुखी आणि समाधानी राहील का, असं बऱ्याच लोकांना वाटतं. आपल्या जीवनामध्ये दुःख वगैरे असतं आणि आपल्याला सुख यावंसं वाटतं, पण मी सुखी राहील का नाही असं प्रश्न पडत असतो. आपण सतत काही ना काही कसली तरी प्रापंचिक वगैरे काळजी करत असतो. मग हे सुखी राहण्याचा एकच पर्याय आहे, जर आपण या सत्संगात आल्यानंतर विषय प्रयोजन समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कर्माचा संबंध समजून घेणे, बारीक व सूक्ष्म विचार केला तर आपल्याला नक्कीच आपली ही सुद्धा समस्या नक्की मिटेल. म्हणजे आपण सतत अखंड समाधानी आणि सुखी राहू शकेल. आता आपली पुढची समस्या आहे, आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये ना दुःख यायला नको, असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याला वाटतं सुखीच राहावं, आपण कधीच दुःखी व्हावं नये असं प्रत्येक जीवाला वाटत असतं. परंतु दुःख आल्याशिवाय राहतं का, नाही. दुःख आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय तर काही राहत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर आपण दुःख येणाऱ्या ज्या वस्तू आहे किंवा दुःख येणाऱ्या गोष्टीपासून आपण दूर राहायचं. मग अशा कोणत्या गोष्टी आहे, तर आपल्याकडे दुःख देणाऱ्या गोष्टी असं संसारात असतात किंवा आपले नातेवाईक असतात किंवा आपला पैसा अडका वगैरे, ह्या सगळ्या दुःख देणाऱ्या वस्तू आहे. मग अशा दुःख देणाऱ्या वस्तूपासून आपण दूर राहायचं. जर या वस्तूपासून, दुःख देणाऱ्या वस्तू म्हणजेच काय, आपले शत्रू आहेत, जर आपण याच्यापासून दूर राहिलो तर आपण सुखी समाधानी राहू. आता आपल्या जीवनातली पुढची जी समस्या आहे, मला समाधान मिळेल की नाही, अशी एक समस्या असते. त्यावर उपाय म्हणजे आपण जर समाधान आपल्या मानण्यावर अवलंबून असतं किंवा ते जर आपण समाधान मानलं तरच आपल्याला समाधान मिळेल. आणि हे समाधान आपण जर सत्संगात आलो, सद्गुरूंच्या सानिध्यात राहिलो, त्यांच्या विचारांचं जर आपण आचरण केलं तर आपल्याला आपली ही सुद्धा समस्या नक्की मिटेल किंवा या समस्येचं निवारण होईल. आता माझ्याही परमार्थात आल्यानंतर माझ्याही जीवनामध्ये एक समस्या होती. मी सुद्धा सुरुवातीला काय करायची, भजन वगैरे करायचा कंटाळा करायची किंवा नाम घ्यायला मी सुद्धा खूप उशीर केला आणि चिंतन वगैरे भजन चिंतन करायचं याचा मी कंटाळा करत होती. पण इथे सत्संगात आल्यानंतर सर्वसामान्य माझी जशी समस्या आहे होती पूर्वी सुरुवातीला, तशी समस्या सर्वसामान्य जीवाची सुद्धा तशी समस्या असते. आणि मग ही जी समस्या आहे तर ती कशामुळे अशी समस्या निर्माण होते, तर आपलं अंतकरण हे अशुद्ध असेल तर अशी आपली समस्या निर्माण होते. त्याच्यासाठी अंतकरण आपल्याला काय, आता अंतकरण अशुद्ध होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर आपल्या मनामध्ये आपण विषय प्रयोजन समजून घेत नाही, कर्माचा संबंध समजून घेत नाही, बारीक व सूक्ष्म विचार करत नाही आणि तसंच ईश्वराला ओळखत नाही, ईश्वराच्या ज्या लीला आहेत ते ओळखत नाही, आपलं जे स्वरूप आहे, स्वतःचं जे स्वरूप आहे किंवा ईश्वराचं जे स्वरूप आहे ते ओळखत नाही आणि भगवंताला ओळखत नाही. म्हणून आपल्याला असं आपलं अंतकरण हे अशुद्ध होतं. मग अंतकरण अशुद्ध होण्याची कोणती कारणे आहेत, तर अंतकरण अशुद्ध होण्याची कारणे आहेत तर आपण कुविचारांमुळे किंवा आपल्या मध्ये असणारे जे अवगुण आहेत, मल, विक्षेप, आवरण किंवा आपल्याला कशाची तरी भीती वाटत असते, आपला आहार वगैरे, या सगळ्यांमुळे काय होतं, आपलं अंतकरण हे अशुद्ध होतं. आता हे अंतकरण अशुद्ध झालं तर ते आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर ते आपण काय करतो, पाण्याने वगैरे स्वच्छ करतो. तर आता अंतकरण ही काय अशी वस्तू नाही का ती आपल्याला ती स्वच्छ पाण्याने स्वच्छ करता येईल अशी वस्तू नाही. मग काय करायचं, आता अंतकरण शुद्ध करायचं किंवा अंतकरण मलिन झालेलं असतं ते शुद्ध करण्यासाठी आपल्याला ज्ञान, त्याच्यावर एकच उपाय आहे, ज्ञान. तर ज्ञानाग्नी, गीतेमध्ये ज्ञानाला अग्नी म्हटलेले आहे. आता अग्नी
आणि पाणी दोन्ही पण काय करतात, स्वच्छतेचं काम करत असतात. पण आता अग्नी आणि मलिनता पण घालवतात, स्वच्छता करतात आणि मलिनता पण घालवतात. आता आपण काय करतो, दररोज कपडे वगैरे धुतो, ते कपडे आपले धुतल्यानंतर एकदा धुतल्यानंतर स्वच्छ होतात, परंतु परत मळाल्यानंतर आपण परत धुतो, म्हणजे धुतल्यानंतर ते परत स्वच्छ होतात. म्हणजे पाणी काय करतं, स्वच्छतेचं काम करत असतं. पण ती स्वच्छता कशी तात्पुरतीच असते की नाही, त्याच्यावरची जी मलिनता आहे, त्याच्यावरची जी मलिनता आहे ती तात्पुरतीच असते. म्हणजे याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आणि आपण रोज आंघोळ करतो, आंघोळ केली तर एक दिवस आपलं अंग स्वच्छ होतं, परत दुसऱ्या दिवशी घाम आला की आपल्या अंगावर असे घाम वगैरे येऊन किचकिच वगैरे होते आणि परत मग आपल्याला आंघोळ करावी लागते. म्हणजे पाणी काय करतं, तात्पुरती स्वच्छता करतं, कायमस्वरूपीची स्वच्छता करत नाही. मग तसंच अग्नीचं तसं नाही. तेच जर कपडे आपण घातलेले कपडे त्याच्यावरती जो डाग आहे तो जर घालवायचा असेल तर तो कपडा जर आपण डायरेक्ट अग्नीमध्ये जाळला तर त्याच्यावरचा डाग पण जातो आणि तो कपडा कायमचा बाद होतो. तसंच आपल्या अंतकरणावरील जी मलिनता आलेली आहे तर ती मलिनता आपल्याला घालवायची असेल, कायम स्वरूपी घालवायची असेल तर आपल्याला सत्संगात यावं लागेल. मग ते जे परब्रह्म असतात ते काय करतात, असे ज्ञानाग्नी पेटवून असे सत्संग आयोजित करत असतात. आणि आपण जर या सत्संगामध्ये आलं, स्वरूप ज्ञानाचं जे ज्ञान मिळतं आपल्याला, ते स्वरूप ज्ञान मिळतं अशा सत्संगामध्ये. आणि ते आयोजित केल्यानंतर सद्गुरु काय करतात, आपल्या अंतकरणातील जे दोष आहेत किंवा आपल्यातील जे अवगुण वगैरे आहे अशा ठिकाणी आल्यानंतर संपूर्णपणे बाद करतात किंवा ते अवगुण घालवतात. म्हणून आपण सतत सत्संगामध्ये आलं पाहिजे किंवा असे वैष्णव मेळावे वगैरे असतात, अशा ठिकाणी आपण आलं तर आपल्या अंतकरणातील जी मलिनता आहे ती कायम स्वरूपाची नष्ट किंवा कायम स्वरूपाची जाईल. मग एवढेच उपाय आहेत का याच्यावर, तर अजून सुद्धा काही उपाय आहे. आपल्याला एक वेळ देव भेटेल पण संत भेटणार नाही. मग देवाची भक्ती केली तर देव लवकर प्रसन्न होईल, पण संतांची भेट होणं फार अवघड आहे. बहु अवघड असे संत भेट, म्हणजे संतांना शोधणं किंवा भेटणं, संत जाणून घेणं फार अतिशय अवघड आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर संतांचं आपण दास्यत्व केलं तर आपल्या अंतकरणातील जी मलिनता आहे ती सुद्धा जाते. आता संतांचं दास्यत्व करायचं म्हणजे काय, तर संतांचं दास्यत्व करायचं म्हणजे काय, संतांच्या घरी धुणी भांडी वगैरे करायची का, त्यांच्या घरी नोकर वगैरे बनून राहायचं का, त्यांच्या पायावर लोटांगण वगैरे घ्यायचं, तसं काहीच नाही. तर त्या काय करायचं, संतांचं दास्यत्व करायचं म्हणजे त्यांच्या विचारांचं आचरण करायचं. आणि त्यांनी जे धर्म कार्य आयोजित केलेलं आहे किंवा त्यांच्या धर्म कार्यामध्ये तन मन धनाने आपण ते कार्य केलं पाहिजे, विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये सामील झालं पाहिजे, तरच आपल्या अंतकरणावरील मलिनता जाईल. आता आपण अंतकरण शुद्ध झालं म्हणजे नक्की काय झालं, अंतकरण शुद्ध होतं म्हणजेच आपण ज्यावेळेस आपलं अंतकरण शुद्ध होतं त्यावेळेस आपण परमेश्वराच्या लीला ओळखतो, त्याचप्रमाणे देव देश धर्मासाठी कार्य करतो आणि विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये सहभागी होतो. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, गो संवर्धन इत्यादी जी विश्व कल्याणाची कार्य आहे या कार्यामध्ये सहभागी होतो. आणि अशा प्रकारे आपल्या अंतकरणातील मलिनता त्यामुळे जाते. आता दुसरं आहे आत्मज्ञान. आता आत्मज्ञान जर आपल्याकडे शुद्ध पुण्य असेल किंवा शुद्ध सात्विक पुण्य असेल तर आपल्याला आत्मज्ञान मिळतं. आता त्याच्यासाठी एक दृष्टांत यम आणि नचिकेतचा. तर नचिकेत नावाचा एक 5 वर्षाचा मुलगा असतो आणि तो नचिकेत
नचिकेतचे वडील काय करत असतात, यज्ञ वगैरे करत असतात. मग त्या यज्ञामध्ये ते असं दान वगैरे करायचे. दान करताना ते काय करायचे, जुने कपडे वगैरे असेल तर ते दान करायचे, किंवा सडलेलं वगैरे काही धान्य असेल तर ते दान करायचे, भाकड गाई वगैरे ते दान करायचे. आणि एवढं सगळं दान केल्यानंतर हे किती पण झालं तर त्यांच्याकडून काय होतं, पुण्य व्हायच्या ऐवजी नचिकेतच्या वडिलांकडून काय होतं, पाप होतं. आणि ते नचिकेतच्या वडिलांना एवढं काही कळत नाही आपल्याकडून पाप होतंय, परंतु जो छोटा नचिकेत आहे, 5 वर्षाचा नचिकेत, त्या नचिकेतला कळतं की आपल्या वडिलांकडून काय होतंय, पाप होतंय. आणि मग त्याला वाईट वाटतं आपल्या वडिलांकडून पाप झाल्यानंतर. मग तो वडिलांना सांगतो की बाबा तुमच्याकडून पाप होतंय. तर बाबा म्हणतात तुला काय करायचंय, तुला पण मी दान करून टाकतो. आणि मग ते काय करतात, त्याचे वडील पण यमाला दान करतात. मग तो जातो, छोटा नचिकेत जातो यमाकडे, यमाची वाट वगैरे बघतो, 2-3 दिवस वाट बघतो. मग यम आल्यानंतर यमाला सांगतो, सगळा इतिवृत्तांत सांगतो, जो घडलेला काय असेल तो सगळा इतिवृत्तांत सांगतो. आणि मग यम म्हणतो तुला काय पाहिजे ते माग. नाही, पहिल्यांदा सुरुवातीला तो नचिकेत म्हणतो की तुम्ही माझ्या बाबांना काय करा, मुक्त करा, माझ्या वडिलांना त्यांच्याकडून आहे ना पुण्य व्हायच्या ऐवजी पापच जास्त झाले, तुम्ही त्यांना मुक्त करा. तर यम म्हणतो ठीक आहे, मी तुझ्या वडिलांना मुक्त करतो, पण तुला अजून काय पाहिजे, मी तुला हे काय पैसा अडका काय असेल ते, गाडी बंगला वगैरे काय, इंद्रपद वगैरे देतो तुला, अप्सरा वगैरे देतो, सगळं काही देतो. पण नचिकेत म्हणतो मला हे जे नश्वर आहे, नश्वर गोष्टी आहेत, त्या नश्वर गोष्टी वगैरे मला काहीच नकोय, मला इंद्रपद पण नको, मला तुमचा पैसा अडका संपत्ती वगैरे काहीच नकोय, मला फक्त ते ज्ञान द्या. ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान, आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे जे गुह्य ज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा पत्ता सांगितलेला आहे, ते आत्मज्ञान, ते ज्ञान मला पाहिजे. त्याच जे गुह्य ज्ञान आहे, जे भगवंताने अर्जुनाला सांगितलं आणि उद्धवाला सांगितलं, ते जे ज्ञान आहे तर ते मला सांग. तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, तर ह्या समस्यावरील एकच उपाय आहे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संता या भजावे सर्वस्वीसी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तर नचिकेतला अशा प्रकारे ते आत्मज्ञान झालं. म्हणजे ज्याचं जर शुद्ध सात्विक पुण्य असेल तरच त्याला ते आत्मज्ञान मिळतं, आणि संतांची कृपा असेल तरच आणि हे आत्मज्ञान मिळत असतं. असं कोणालाही ते सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी जसं आपण जसं सांगितलं, 100 जन्म जर आपल्याकडून ब्रह्मकार्य झालं पाहिजे तरच आपल्याला अनुग्रह आणि प्रबोध मिळत असतो, तसंच आत्मज्ञानाचं सुद्धा आहे. आता माझी दुसरी समस्या होती, मी सुद्धा भगवंतापासून वेगळी झाली होती म्हणजे सुरुवातीला भजन चिंतन वगैरे करत नव्हती. म्हणजे एक प्रकारे माझं त्या ठिकाणी काय झालं होतं, विघटन झालं होतं. आणि बाबांच्या सानिध्यात आल्यानंतर बाबांनी बोध केला, तू आणि ब्रह्म एकच आहे. आणि मग आमचं तू आणि ब्रह्म एकच आहे असा बोध केल्यानंतर काय झालं, संमिलन झालं. आता विघटन म्हणजे काय, वेगळं होणं, आणि संमिलन म्हणजे काय, एकत्र होणं. म्हणजे हे रासायनिक शब्द आहे, रसायनामध्ये असे रासायनिक शब्द आहे. पण आता रसायन शास्त्रामध्ये एक जो अणु आहे, तर त्या एक अणुपासून जर 2 अणु वेगळे झाले तर त्याचं काय होतं, विघटन होतं. विघटन म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये वेगळं होणं. आणि त्या 2 अणुपासून परत एक अणु तयार होणे म्हणजे काय, त्याचं सम्मिलन होणं. सम्मिलन होणं म्हणजे काय, एकत्र होणं. तर ह्या युरेनियमचा जो अणु आहे, तो युरेनियमचा जो अणु आहे, तर त्याचं जर विघटन झालं तर त्याच्यापासून बेरियन आणि क्रिप्टॉन असे 2 अणु वेगवेगळे होतात. मग ते काय होतात म्हणजे काय, त्याचं होतं विघटन होतं, आणि ते 2 अणु परत एकत्र आले तर त्याच्यापासून सम्मिलन
होतं. तसंच पाण्याचं सुद्धा आहे. पाण्याचं रेणुसूत्र आहे H2O. H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन. जर हे दोन्ही अणु एकत्र आले, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर एकत्र आला, तर त्याच्यापासून काय बनतं? पाणी बनतं. आणि त्या पाण्याला जर उष्णता दिली तर ते दोन्ही घटक वेगळे होतात. म्हणजे हायड्रोजन सुद्धा वेगळा होतो आणि ऑक्सिजन सुद्धा वेगळा होतो. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस ते एकत्र येतात म्हणजे त्याचं काय होतं? सम्मिलन होतं. आणि ज्यावेळेस ते दोन्ही अणु वेगवेगळे होतात म्हणजे त्याचं विघटन होतं. तसंच अजून एक उदाहरण आहे मीठ. मिठाचं रेणुसूत्र आहे NaCl. Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोरीन, क्लोराईड किंवा क्लोरीन किंवा क्लोराईड. तर हे दोन्ही पण घटक कसे वेगवेगळे आहेत. जेव्हा त्या दोन्ही अणु एकत्र येतात त्यापासून मीठ तयार होते. आणि त्या मिठाला जर उष्णता दिली तर क्लोरीन आणि सोडियम दोन्हीचे अणु काय होतात? वेगळे होतात. म्हणजे ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस सम्मिलन होतं आणि ज्यावेळेस वेगवेगळे होतात त्यावेळेस त्याचं काय होतं? विघटन होतं. तसंच अजून पुढचं एक उदाहरण आहे. आपण जे कपडे वापरतो त्या सगळ्या कपड्याचा धागा काय? एकच असतो. एकची धागा नाना परी कपडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आता कपडे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या रंगाचे वगैरे असतात. आपल्याला वेगवेगळे कपडे दिसतात, परंतु त्या कपड्यातला जो धागा आहे तो अखंड असतो, एक असतो. म्हणजे तो त्या ठिकाणी धागा म्हणजे सम्मिलन. आणि जो कपडा आहे, वेगवेगळे कपडे म्हणजे काय? विघटन. तसंच ह्या समाजामध्ये समाज काय करत असतो? आपलं विघटन करत असतो. म्हणजे हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, ह्या धर्माचा, त्या पंथाचा, या संप्रदायाचा वगैरे असं विघटन करत असतो. आपल्याला सगळे जीव जे आहेत सगळे हे जीव असे वेगवेगळे दिसत असतात. प्राणी, पशु, झाडे, वेली वगैरे सगळं आपल्याला वेगवेगळं दिसत असतं. परंतु हे सगळं वेगवेगळं नाहीये. तर हे सगळ्यामध्ये एकच आत्मतत्व आहे. आणि बाबांनी आपल्याला बोध केलेला आहे की ह्या सगळ्या जीवांमध्ये किंवा हे जे आजूबाजूला सजीव, निर्जीव, चेतन, अचेतन सगळ्यांमध्ये एकच ते आत्मतत्व आहे, हा बोध केलेला आहे. आणि मग हे ते एकतत्व म्हणजेच काय? सम्मिलन. समाज काय करत असतो? समाज आपलं विघटन करत असतो, आपल्याला वेगवेगळं करत असतो. हे तुझे काका, हे तुझे मामा, ही तुझी आत्या वगैरे, हे तुझे वडील वगैरे, असं वेगवेगळ्या याच्यामध्ये नातेवाईकांमध्ये आपलं विघटन होत असतं. परंतु ज्यावेळेस आपण अशा वैष्णव मेळाव्यामध्ये येत असतो त्यावेळेस संत काय करतात? आपलं संमेलन घडून आणतात आणि आपल्या विचारांमध्ये काय करतात? परिवर्तन करतात. म्हणजे ह्या वैष्णव मेळाव्यामध्ये आल्यानंतर आपल्या ह्या ज्या काही समस्या आहेत सगळ्या समस्यांचं निराकरण संतच करत असतात. सगळे आपल्यातील जे दोष आहेत तर ते सगळे घालवत असतात. आपल्याला सतत भीती वाटत असते, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. म्हणजे हा भीतीचाच मंत्र आपण जास्त जपत असतो. परंतु इथे आल्यानंतर ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण झालं तर आपल्या मनातील जी भीती आहे ती भीती सुद्धा निघून जाते. आता ईश्वर तेजाची प्राप्ती आपल्याला कशी होते? तर ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी कसलं वयाचं वगैरे बंधन नसतं. किंवा आपल्याला जर समजा एखाद्याला लग्न करून घ्यायचं असेल तर त्याला वयाचं बंधन असतं. 30-35 अशा ठराविक वयातच आपण लग्न करतो. खूप उशिरा पण करता येत नाही. किंवा आपल्याला नोकरी करायची असेल तर फार तर आपण 60 वयापर्यंत करू शकतो. त्याच्यानंतर आपलं शरीर पण नोकरी करायला वगैरे किंवा काही काम करायला साथ देत नाही. तर मग ह्या 60 वयापर्यंत फार तर आपण नोकरी करू शकतो. तसं ईश्वर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर कसलं वयाचं बंधन नसतं किंवा कशाचं शिक्षणाचं बंधन नाही. एक वेळ तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर व्हायचं असेल तर खूप पैसा खर्च करावा लागतो. परंतु ईश्वर तेजाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता नसते. ते संत हे साधकाच्या अंतकरणातील मलिनता घालून साधकाच्या सर्व समस्या वगैरे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आता आपल्या जीवनातील अजून एक समस्या आहे ती म्हणजे शिक्षण ही सुद्धा एक समस्याच आहे. शिक्षणाने सर्वांचा सर्वांगीण विकास होत असतो.
तर पूर्वीचं शिक्षण आणि हल्लीचं जे शिक्षण आहे या दोन्हीच्या शिक्षणामध्ये फरक आहे. पूर्वीच्या काळी जे शिक्षण दिलं जायचं त्या शिक्षणामुळे प्रगती तर व्हायची, पण प्रगती बरोबर विकास पण व्हायचा. आणि हल्लीचं जे शिक्षण आहे या हल्लीच्या शिक्षणात फक्त प्रगती होती, मुलांना विज्ञान वगैरे कळतं, परंतु आपला धर्म काय आहे, आपल्या धर्मासाठी आपण काय केलं पाहिजे असा जो आध्यात्मिक विकास आहे तो आध्यात्मिक विकास काही होत नाही. तर राम आणि भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान राम हे वशिष्ठ ऋषींना शरण जाऊन आणि श्रीकृष्ण हे सांदीपनी ऋषींना शरण जाऊन त्यांनी आपल्या अंतकरणातील काय त्या समस्या आहे त्या समस्यांचं निराकरण केलं आणि सद्गुरूंना शरण गेल्यामुळे त्यांच्या ज्या काही समस्या होत्या तर त्या समस्याचं निराकरण झालेलं आहे. तर आता मी एक उदाहरण सांगते. तर सिकंदर काय होता, जगत जेता होता. म्हणजे त्याची इच्छा होती की आपल्याला हे सगळं जग जिंकायचंय आणि त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने सगळी राज्य वगैरे सगळी जिंकली. परंतु एवढं सगळं जिंकून सुद्धा शेवटी त्याला काही समाधान मिळाले नाही, त्याच्या मनाला काही शांतीच मिळाली नाही. नंतर दुसरं एक उदाहरण आहे दुसरं, सम्राट अशोक. तर सम्राट अशोकाने कलिंग देशावर स्वारी केली आणि स्वारी केल्यानंतर त्या ठिकाणी सम्राट अशोक जिंकला. त्याने सगळं ते कलिंगच्या स्वारीमध्ये सगळा रक्तपात वगैरे बघितला आणि त्याचं मन जरा दुःखी झालं, त्याला वैराग्य आलं आणि वैराग्य आल्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर ह्या सम्राट अशोकाचं मन एकदम शांत झालं किंवा त्याच्या मनाला शांती आणि समाधान मिळालं. आता आपण ही दोन्ही उदाहरणं बघितली, सिकंदराचं पण बघितलं आणि सम्राट अशोकाचं पण बघितलं. ह्या दोन्ही उदाहरणांमध्ये सिकंदराला काही मानसिक समाधान किंवा शांती मिळाली का? नाही. सम्राट अशोकाला शांती मिळाली, मानसिक समाधान मिळाल्याशिवाय तो बौद्ध धर्माचा प्रवक्ता पण झाला. तर या दोन्ही उदाहरणावरून असा सिद्धांत म्हणजे निघतो की ह्या सम्राट अशोकाला धर्म कळाला आणि धर्म कळाल्यामुळे मनाला शांती आणि समाधान मिळालं. सिकंदराला धर्म कळाला नाही म्हणून त्याच्याकडे एवढं राज्य एवढं जग सगळं पूर्ण जिंकून सुद्धा त्याच्या मनाला शांती मिळाली नाही आणि म्हणून धर्म हा कळाला पाहिजे. हल्लीचं जे शिक्षण आहे तर त्या हल्लीच्या शिक्षणामुळे मुलांची फक्त प्रगतीच होते, पण धर्म म्हणजे काय किंवा आपल्या देवासाठी देशासाठी धर्मासाठी आपण काय कार्य केलं पाहिजे तर हे मुलांना या सत्संगात आल्यानंतर कळतं. आपण आजचीच कालची जी प्रवचन आहे त्या प्रवचनातूनच आपल्याला कळलं की ही लहान बालक यांना जर आता जर धर्म कळाला तरच हे देव देश आणि धर्मासाठी कार्य करतील. शाळेतील जी मुलं आहेत बऱ्याच मुलांना काही अशी मुलं असतात का त्यांना आपले जे हिंदूंचे पवित्र ग्रंथ आहे किंवा महाभारत रामायण वगैरे ज्ञानेश्वरी वगैरे गीता वगैरे काही बऱ्याच मुलांना माहीतच नसतं. परंतु आपले जे वैष्णव मेळाव्यामध्ये येतात आपली जी विश्वात्मके देवी मंडळीमध्ये कालची जी बालकं होती त्या बालकांचं प्रवचन ऐकून खरोखर या मुलांना धर्म कळाला आहे आणि हे खरंच भविष्यामध्ये ही मुलं देव देश आणि धर्मासाठी काहीतरी कार्य करतील अशी अपेक्षा वाटते. आता संत हे असामान्य असतात परंतु ते सामान्यामध्ये राहून कार्य करत असतात. आता तुकाराम महाराजांची सुद्धा पहिली पत्नी आणि मुलगा मरण पावल्यानंतर त्यांच्यामध्ये वैराग्य वगैरे आलं आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजांना ज्ञान झाल्यानंतर त्यांनी समाजातील जे गोर गरीब रंजलेले गांजलेले जे लोक होते त्या लोकांची सेवा केली. म्हणजेच कशा प्रकारे सेवा केली, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची मानावा. म्हणजे ह्या गरीब लोकांमध्येच त्यांनी देव बघितला. त्यांना गरीब लोकांना धर्माविषयी किंवा तत्वज्ञानाविषयी माहिती तत्वज्ञानाविषयी त्यांना धर्म म्हणजे काय तत्वज्ञान म्हणजे काय हे ह्या लोकांना
संत तुकारामांनी सांगितलं आणि त्यामुळे बरेचसे लोक तुकाराम महाराजांच्या बाजूने यायला लागले. कारण त्यांना गोरगरिबांना काही ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. पाखंडी लोक काय करायचे, त्या लोकांना नवस वगैरे करायला लावायचे किंवा कुठे दानधर्म वगैरे करायला लावायचे. आणि मग ह्या लोकांना ह्या धर्माविषयीच्या गोष्टी किंवा तत्वज्ञानाविषयीच्या गोष्टी माहीत नव्हत्या. मग तुकाराम महाराजांनी या सर्वांना गरीब लोकांची सेवा केली, गांजलेल्या लोकांची सेवा करून लोकांना या धर्माविषयी सांगितल्यामुळे लोकांना धर्म कळू लागला. हळूहळू लोक तुकाराम महाराजांच्या बाजूने यायला लागले. आणि मग हे पाखंडी लोकांना काही सहन झालेलं नाही. मग पाखंडी लोकांनी यांना तुकाराम महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केली. तर मंबाजी भट्ट नावाची व्यक्ती, त्या व्यक्तीने तर तुकाराम महाराजांना काठ्यांनी वगैरे मारलं. अशा प्रकारे जे संत आहेत हे सत्य सांगण्यासाठी अगदी लोकांचा त्रास सहन करत असतात, परंतु हे सत्यच सांगत असतात. आणि लोकांना सुद्धा मग त्या संतांविषयी कळवळा वाटत असतो. तर संत तुकाराम महाराजांनी ते याज्ञवल्क आणि मनुस्मृती वगैरे हे जे ग्रंथ आहे, या ग्रंथाविषयी लोकांना त्याबद्दल सांगितलं. म्हणून पाखंड्यांनी काय केलं, त्यांच्यावर आरोप केला आणि मग त्यांच्या घरावर जप्ती वगैरे आणली. म्हणजे अशा प्रकारे हे जे पाखंडी लोक आहेत हे या लोकांना, या संतांना वगैरे काय करतात, त्रास देत असतात. कारण ते सत्य सांगत असतात ना. सत्य सांगणाऱ्याला काय भीती नसते, संतांना काय भीतीच नसते, कारण ते नेहमी लोकांना सत्यच सांगत असतात. आणि असं दुसरं एक उदाहरण आहे कोपर्निकस. तर हा कोपर्निकस ग्रीक देशातील तत्ववेत्ता होता. तर त्याने ग्रीक देशातील त्यांचे जे धर्मग्रंथ वगैरे आहेत त्या धर्मग्रंथांचा अभ्यास वगैरे केला. अभ्यास केल्यानंतर त्याच्या असं निदर्शनास आलं की ही जी पृथ्वी आहे तर ती पृथ्वी कशी आहे, गोल आहे. आणि मग म्हणजे सूर्य गोले, चंद्र गोले, तारे वगैरे गोले, सगळंच गोले. आणि मग पृथ्वी पण गोले असं त्याला समजलं. आणि मग त्याचे जे धर्मगुरु वगैरे होते त्या धर्मगुरूंना त्याने सांगितलं, परंतु त्याचे धर्मगुरूंनी काय त्याचं ऐकलं नाही. ते उलट त्याला सांगायचे, तू सांग, सगळ्यांना सांग पृथ्वी सपाटी, पृथ्वी गोल नाही, सपाटी पृथ्वी असं सांगते. तर हा जो कोपर्निकस होता तर त्याने काय सांगितलं, नाही मी काय खोटं सांगणार नाही, जे खरं आहे ते खरंच सांगणार आहे. आणि खरं सांगितल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली. कोपर्निकसला फाशीची शिक्षा झाली. आणि ज्यावेळेस त्या फाशीची तारीख निश्चित झाली त्यावेळेस परत त्या धर्मगुरूंनी सांगितलं, तू असंच सांग की पृथ्वी सपाटी. पण कोपर्निकस म्हटला, मी काही सांगणार नाही, जे खरं आहे पृथ्वी गोल आहे ती मला तुम्ही फाशीची शिक्षा द्या, कसलीही शिक्षा द्या, तरी पण मी सत्य आहे ते सत्यच सांगणार. आणि मग त्यांनी आहे ते सत्यच सांगितलं. म्हणून कोपर्निकसला काय झाली, फाशीची शिक्षा झाली. नंतर काही दिवसांनी समजलं की पृथ्वी गोलच आहे. आणि मग समजल्यानंतर ते मरण पावल्यानंतर त्यांची फाशीची शिक्षा माफ करण्यात आली. म्हणजे ही जी दोन उदाहरणं आहेत, म्हणजे याच्यावरून असं आपल्याला असं कळतं की जे हे संत वगैरे आहेत किंवा हे जे महात्मे आहेत, थोडक्यात हे जे महात्मे आहेत ते ते सत्य सांगत असतात. आणि सत्य सांगणाऱ्याला सतत काही ना काहीतरी त्रास होत असतो किंवा त्याच्यामध्ये त्याचा बळी सुद्धा जातो. तर तसंच आपले श्रीपाद बाबा सुद्धा परमार्थाविषयी वगैरे सांगायचे. गरीब लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना परमार्थाविषयी सांगायचे, तत्वज्ञानाविषयी सांगायचे. आणि त्यामुळे ह्या लोकांना श्रीपाद बाबांविषयी कळवळा वाटत होता. आणि तेच आपले परब्रह्म आहे. हे जे ताई अक्का वगैरे ह्या लोकांना वाटायचं आपले श्रीपाद बाबाच आपले, ते म्हणजे मानायचे, त्यांना परब्रह्मच मानायचे. आणि खरोखरच श्रीपाद बाबांनी त्या गरीब लोकांविषयी त्यांना सुद्धा कळवळा होता. आणि ह्या लोकांचे जे दुःख निवारण करायचं किंवा ह्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते कित्येक किलोमीटर पायी वगैरे फिरले आणि
या जड जीवांचा त्यांनी उद्धार केला. तर यासाठी सुद्धा त्यांना सुद्धा खूप त्रास झाला. तर त्यांच्यावर आरोप पण करण्यात आले, मारेकरी वगैरे धाडले. तर मारेकरी धाडल्यानंतर त्या मारेकऱ्यांच्या हातातली जी शस्त्र आहे ती हातातली शस्त्र खाली गळून पडली आणि ते शरण वगैरे आले. अशा प्रकारे त्यांना सुद्धा खूप त्रास झाला. आणि तरी पण त्यांनी हे परमार्थाचं जे भागवत धर्माची जी पताका आहे ती भागवत धर्माची पताका ही फडकवली आणि जड जीवांचा उद्धार केला. आणि एवढं सगळं करत असताना त्यांना सुद्धा ह्या पाखंडी लोकांनी काय केलं, त्रास दिला. मग त्यांना कशा प्रकारे पाखंडी लोकांनी कशा प्रकारे त्रास दिला, तर त्यांच्यावर कलम 420 वगैरे असं हे केलं, लावलं. आणि त्या कलमाद्वारे त्यांना सुद्धा न्यायालयात वगैरे बोलवलं. नंतर शिक्षा करणार होते. परंतु त्यांनी काय केलं की आपले जे ग्रंथ आहेत, एकनाथी भागवत वगैरे, ज्ञानेश्वरी वगैरे, हे जे ग्रंथ आहेत, तर हे ग्रंथ त्या न्यायाधीशांना दाखवले. आणि त्यातल्या ज्या ओव्या वगैरे आहेत तर त्या ओव्या वगैरे दाखवल्या. आणि लोकांना काय वाटायचं, हे जे बाबा आहेत ते काय करतात, लोकांना भोंदूगिरी वगैरे करतात, फसवतात वगैरे. म्हणून या पाखंडी लोकांनी त्यांना कोर्टात खेचलं होतं. आणि मग त्यांनी कोर्टात गेल्यानंतर त्या सगळ्या ओव्या वगैरे दाखवल्या. आणि नाम वगैरे म्हणजे काय किंवा त्या नामाचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कोर्टात अनुभव आणून दिला. आणि मग अशा प्रकारे श्रीपाद बाबांची त्यांची जी शिक्षा होती ती माफ करण्यात आली. अशा प्रकारे वैराग्याचे महामेरू श्रीपाद बाबा, त्याचप्रमाणे एकनाथांची शांती, नंतर नामदेवांची भक्ती वगैरे, हे सगळे गुण, ज्ञानेश्वरांचा आजादवाद वगैरे, असे सगळे गुण श्रीपाद बाबांकडे होते. म्हणजे ते कसे होते, श्रीपाद बाबा हे सर्व गुण संपन्न होते. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सर्व साधू संत